बघा फळ्यावरती काही वाक्य लिहिलेले आहेत. आर्टिकल आहे नॉट ओनली बट ऑल्सो. दुसरं आहे हे जे आहे ना दुसरं, हे दुसरं आहे. हे पहिलं आहे बघा नॉट ओनली बट ऑल्सो, हा पहिला झाला. नंतर इकडे मी दोन लिहिलं, दोन. नंतर तिसरं एक आहे बघा इथे बोथ अँड. अशी तीन वेगवेगळी वाक्य आहेत. दिसली तुम्हाला सर्वांना, बघून घ्या. आपण काही काही शिकणार नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो. खाली लिहिलंय काय ॲज वेल ॲज आणि बोथ अँड. अशी तीन प्रकारची वाक्य एकत्र शिकणार आहोत. आणि खाली 2-3 एक्झाम्पल मी लिहिलेले आहेत. बघा पहिलं एक्झाम्पल हे आहे. या पहिल्या एक्झाम्पलमध्ये असं म्हटलंय ही वॉज शॉर्ट टेम्पर्ड अँड इम्पेटंट. आता त्याचा थोडासा अर्थ कळला तर अजून सोपं जातं. शब्द जर आपल्याकडे असतील ना, तसा ग्रामरचा शब्दाशी संबंध लावणं फारसं बरं नसतं, पण मी लावतो बऱ्याच वेळेला. मला असं वाटत आलेलं आहे की जरा थोडंसं कळलं ना मग आपल्याला कळतं चुकतंय की बरोबर आहे. या वाक्याचा अर्थ कळावा लागतो जरासा, मग आपणालाच ताळा कळतो की हे चुकलंय की बरोबर आहे. बघा ही वॉज शॉर्ट टेम्पर्ड. शॉर्ट टेम्पर्ड म्हणजे काय रे, म्हणजे चटकन रागाला येणारा, तापट म्हणतात त्याला. आणि इम्पेटंट म्हणजे उतावीळ, याचा अर्थ आहे उतावीळ. तो कसा होता म्हणजे शॉर्ट टेम्पर्ड होता आणि इम्पेटंट होता. कळालं तुम्हाला. म्हणजे ही या कर्त्याबद्दल दोन विशेषण आलेत बघा. एक विशेषण आहे शॉर्ट टेम्पर्ड आणि दुसरं विशेषण आहे इम्पेटंट. एक आहे चटकन रागाला येणारा आणि दुसरा आहे उतावीळ असणारा. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे बघा. नंतर त्याच वाक्यामध्ये ॲज वेल ॲज वापरायचं आहे आणि त्याच वाक्यामध्ये बोथ अँड वापरायचं आहे. आता पुन्हा वाक्याकडे या. पुन्हा एकदा सांगतो ही वॉज शॉर्ट टेम्पर्ड अँड इम्पेटंट. बघा मग मी कसं करेन हे उत्तर बघा. ही वॉज बोथ शॉर्ट टेम्पर्ड अँड इम्पेटंट. हा बोथ शब्द बघा कुठे वापरलेला आहे, समजतंय. म्हणजे तो दोन्ही आहे ना. वरचं मूळ वाक्य आहे ना, त्याचा अर्थ आणि काळ बदलला नाही पाहिजे. बघा काळ ओळखण्याचे मी कुणा सांगितलं, त्यातले टू बीचं रूप आहे बघा वॉज, ते तुम्हाला काळ सांगणार. दोन्ही वाक्याचा काळ एकच आहे, काळ नाही बदलला पाहिजे. व्याकरण शिकताना किंवा शिकवताना ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. दिलेलं जे वाक्य आहे ना, ते दिलेल्या वाक्याचा काळ आणि अर्थ नाही बदलला पाहिजे. बघा ही वॉज बोथ शॉर्ट टेम्पर्ड अँड इम्पेटंट. नंतर नॉट ओनली कसं वापरलंय बघा. ही वॉज शॉर्ट, नॉट ओनलीचं वाक्य बघा. ही वॉज नॉट ओनली शॉर्ट टेम्पर्ड बट ऑल्सो इम्पेटंट. कळलं वाक्य. आता मी म्हणालो हा द्विपद उभ्याने वेळ आहे. नॉट ओनलीच्या नंतर हा शॉर्ट टेम्पर्ड विशेषण आलंय आणि बट ऑल्सोच्या नंतर इम्पेटंट हे विशेषण आलंय. हे दोन शब्द जे आहेत ना, हा एक शब्द आणि हा शॉर्ट टेम्पर्ड एक शब्द, ते एकाच जातीचे आहेत बरं का. ही विशेषण आहे, हेही विशेषण आहे आणि हे इम्पेटंट ही विशेषण आहे. आणि मी म्हणून म्हणालो की जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं असतं तेव्हा तो द्विपद उभ्याने व्यय असल्यामुळे नॉट ओनली नंतर ज्या जातीचा शब्द आला त्याच जातीचा शब्द बट ऑल्सो नंतर आला पाहिजे. म्हणजे नॉट ओनली नंतर इथं शॉर्ट टेम्पर्ड हे विशेषण आलं, बट ऑल्सो नंतर सुद्धा इम्पेटंट हे विशेषण आलं. आता तसंच तिसरं बघा ॲज वेल ॲज वापरलेला आहे. ही वॉज शॉर्ट टेम्पर्ड ॲज वेल ॲज इम्पेटंट. बघा एक विशेषण आहे शॉर्ट टेम्पर्ड, दिसलंय का, आणि दुसरं आहे इम्पेटंट. कळलंय का सर्वांना. म्हणजे ॲज वेल ॲजच्या अगोदर ज्या पद्धतीच्या जातीचा शब्द आलेला आहे, ज्या जातीचा शब्द आलेला आहे त्याच जातीचा शब्द ॲज वेल ॲज नंतर सुद्धा आहे बघा. हा शॉर्ट टेम्पर्ड विशेषण या जातीचा आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. ॲज वेल ॲज नंतर आलेला इम्पेटंट हा शब्द सुद्धा त्याच जातीचा आहे, हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. माहिती राहील, लक्षात राहील का तुमच्या सर्वांच्या. तर असे एकाच वाक्यावरती बघा आपण वेगवेगळ्या 3 प्रक्रिया केल्या. कोणकोणत्या प्रक्रिया होत्या कळालंय तुम्हाला, नक्की कळालंय का. हां, ही वॉज शॉर्ट टेम्पर्ड अँड इम्पेटंट असं होतं. तर आपण बोथची रचना करताना ही वॉज बोथ शॉर्ट टेम्पर्ड अँड इम्पेटंट केलं. म्हणजे तो दोन्ही होता, उतावीळही होता आणि चटकन रागाला येणारा तापटही होता. दुसऱ्या बी वाक्यामध्ये ही वॉज नॉट ओनली शॉर्ट टेम्पर्ड बट ऑल्सो इम्पेटंट. म्हणजे तो फक्त तापट नव्हता तर उतावीळही होता.
म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच झाला आणि तिसऱ्याचा अर्थ एकच आहे बघा. ही वॉज शॉर्ट टेम्पर्ड ॲज वेल ॲज इम्पेटंट. म्हणजे तो उतावीळही होता आणि त्याचबरोबर तो काय होता, तापटही होता. मी सांगितलं ना तुम्हाला ॲज वेल ॲजचा अर्थ आहे हेही आणि तेही दोन्ही. तो तापटही होता आणि उतावीळही होता. आणि नॉट ओनली बट ऑल्सोचा हेही आणि तेही आणि बोथचा दोन्ही, शॉर्ट टेम्पर्ड अँड इम्पेटंट. आता दुसरं एक उदाहरण बघा, कळलं असेल तुम्हाला, एवढ्या सोप्या भाषेत सांगितल्यानंतर कळलं पाहिजे. दुसरं उदाहरण बघा, ही वॉज टायर्ड अँड थ्रस्टी असं एक वाक्य आहे. हा टायर्ड एक शब्द आहे आणि थ्रस्टी एक शब्द आहे. थ्रस्टी म्हणजे तहानलेला आणि टायर्ड म्हणजे दमलेला. एकाच कर्त्याबद्दल दोन वेगवेगळे विशेषण आले. हे एक विशेषण आहे, विशेषण नाही, हे क्रियापद आहे आणि दुसरं क्रियापद आहे, पण एकाच कर्त्याबद्दल आहे. दोन क्रिया झाल्या एकाच कर्त्याबद्दल. म्हणजे थकण्याची क्रिया आणि तहानण्याची क्रिया. म्हणजे तो दमलेलाही आहे आणि तहानलेला आहे. थ्रस्टी म्हणजे तहानणे, टायर्ड म्हणजे दमणे. म्हणजे तो दोन्ही झालेला आहे, दमलेला आहे आणि थकलेला आहे. आता यामध्ये आपल्याला बोथ भरायचं आहे. पहिल्यांदा ही वॉज बोथ टायर्ड अँड थ्रस्टी. बघा बोथ आणि अँड म्हणून आपण इकडे रचना पाहिलेली होती बघा, बोथ अँड. कळलं तुम्हाला, बोथ अँड भरायचं आहे. मग इथं आपण काय केलं रे दुसऱ्या वाक्यामध्ये, ही वॉज, बघा हे ही वॉज बोथ टायर्ड अँड थ्रस्टी. दुसऱ्या वाक्यात नॉट ओनली बट ऑल्सो वापरले बघा, इकडे नॉट ओनली आणि इकडे बट ऑल्सो. ही वॉज नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो थ्रस्टी. बघा नॉट ओनलीच्या नंतर वापरलेला शब्द टायर्ड हे क्रियापद या जातीचा आहे, वर्ब आहे. आणि थ्रस्टी हा सुद्धा शब्द काय आहे, वर्ब आहे. म्हणजे तहानलेला, तहान लागलेले आहे. टायर्ड म्हणजे दमलेला. तो कसा होता, दमलेला आणि टायर्डला म्हणजे थकलेला आणि तहानलेला. असे दोन प्रकारचे आहेत. आणि पुन्हा ॲज वेल ॲजही भरलेलं आहे बघा. तिसरं उत्तर बघा त्याचं, ही वॉज टायर्ड ॲज वेल ॲज थ्रस्टी. तो कसा होता, टायर्ड होता आणि थ्रस्टी होता. म्हणजे हेही होतं आणि तेही होतं. ॲज वेल ॲजचा अर्थ काय, हेही आणि तेही. सांगितलं की नाही, असे दोन वेगवेगळे विशेषणं एकाच कर्त्याबद्दल येतात तेव्हा या रचना आपल्याला कराव्या लागतात. कळलं असेल. आता एक तिसरं वाक्य तुम्हाला अजून सोडवून देतो, मग नक्की समजेल. ही वॉज ग्रीव्ड अँड सरप्राइज्ड. बघा तो दुःखी झाला आणि आश्चर्यचकित झाला. म्हणजे अशी घटना त्याच्या समोर घडली की तो दोन्ही प्रकारे इम्प्रेस झाला. म्हणजे एक त्याला दुःख झालं, अशी घटना होती की ते दुःख होणार. आणि तो सरप्राइज्ड म्हणजे आश्चर्यचकित झाला. म्हणजे हे एक विशेषण आहे, हे एक विशेषण आहे, पण कर्ता हा एकच आहे बघा. प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता एकच दिलेला आहे आणि त्या कर्त्याबद्दल दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कधी कधी त्या ॲडजेक्टिव्हच्या स्वरूपात असतील, कधी कधी ॲडव्हर्बच्या स्वरूपात असतील, कधी कधी व्हर्बच्या स्वरूपात असतील किंवा अजून काही. तर अशा पद्धतीनं हे तिसरं वाक्य आहे ज्यामध्ये तुम्हाला ग्रीव्ड आणि सरप्राईज असे दोन विशेषणं दिलेले आहेत. एकाच कर्त्याबद्दल ही दोन विशेषणं वेगवेगळी माहिती सांगतात. आता त्याचं उत्तर बघा. पहिल्यांदा आपण बोथ हा शब्द, बोथ अँड, बोथ अँड म्हणजे आपण हाला तीन आर्टिकल एकत्र शिकायचे. त्यातले एक आहे बोथ अँड, दुसरा ॲज वेल ॲज आणि तिसरा आहे नॉट ओनली बट ऑल्सो. त्यातलं तिसरं उदाहरण आपण पाहतोय, ही वॉज ग्रीव्ड अँड सरप्राईज. मग कसं होईल सांगा बघू. आता सांगा बघू, येते का बघा. ही वॉज बोथ ग्रीव्ड अँड सरप्राईज. आहे की नाही सोपं. म्हणजे इतकं सोपं असतं ते. आपण उगीच टेन्स कठीण करतो, टेन्स घेतो, काही कारण नसतं. फक्त शिकवताना लक्षपूर्वक ते ऐकलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आता बघा बी, ही वॉज नॉट ओनली ग्रीव्ड. ग्रीव्ड शब्द नॉट ओनली नंतर आला की नाही, हे नॉट ओनली आहे बघा आणि हा ग्रीव्ड शब्द आहे. मग त्याच जातीचा शब्द बट ऑल्सो नंतर आला पाहिजे, हे बट ऑल्सो आहे. सरप्राईज हा त्याच जातीचा शब्द आहे, तो ॲडजेक्टिव्ह आहे. कळतंय. तो आश्चर्यचकित झाला आणि तो दुःखी झाला. आणि आता ॲज वेल ॲज भरताना सुद्धा ॲज वेल ॲजच्या अगोदर ज्या जातीचा शब्द येईल ना, हा ग्रीव्ड आहे बघा. ही वॉज ग्रीव्ड ॲज वेल ॲज सरप्राइज्ड. असे दोन तीन प्रकारची ही वाक्य आपल्याला एकत्र करायची आहेत, एकत्र भरायचे आहेत. म्हणजे यामध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज वेल ॲज आणि बोथ अँड एकत्र पाहतोय. आणि हे एकत्र पाहत असताना ही वेगवेगळी आपण तीन उदाहरणं पाहिली बघा वेगवेगळी.
हे 1, हे 2 आणि हे 3. समजलंय तुम्हाला सर्वांना? अशा पद्धतीनं आपण हे आर्टिकल उदाहरणांच्या साह्यानं, म्हणजे जे आपण नियमात म्हटलो ना, ते उदाहरणांच्या साह्यानं आपण प्रत्यक्ष कसं भरायचं, ते राबवायचं कसं, ह्या गोष्टी सुद्धा आपण शिकलो बघा. आता हे सारं शिकत असताना